उपाध्यक्षा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ आजच्या आपल्या पाहुण्या आमदार सौ सीमाताई हिरे व माननीय श्री महेशजी हिरे, माननीय नगरसेवक राजेंद्रजी महाले, माननीय नगरसेवक प्रवीणजी तिदमे, सौ अश्विनीताईंचे पती श्री अशोकजी बोरस्ते आणि शीतलजी विसावे, रश्मिताई हिरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ओमप्रकाशजी शर्मा, संघाचे भीष्म पितामह भालचंद्र रत्नपारखी, संघाचे सचिव श्री अशोकजी देवरे, संध्या छायाचे अध्यक्ष श्री विठ्ठलरावजी देवरे, उपस्थित सर्व मान्यवर, गोविंदनगर संघाचे कार्यकारी मंडळ व सभासद बंधू भगिनींनो, आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय सीमाताईंचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे। ज्यांच्या कर्तृत्वाचा हात आभाळाला भिडतो, पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरच असतात व ज्यांच्या कर्तृत्वाला आणि कार्याला कोणतीही सीमा नाही, अशा आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या या आज आपल्या कार्यक्रमाला हजर राहिल्या आहेत आणि ज्यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने उत्तुंग भरारी घेण्याची बळ ताईंना नेहमीच मिळत असते, असे माननीय महेशजी हिरे आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्या इथे हजर राहू शकले नाही। तसेच आमदार सौ सीमाताई हिरे यांचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे। माननीय आमदार सौ सीमाताई हिरे या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आहेत। सतत तिसऱ्यांदा विधानसभेसाठी त्या जिंकून येऊन त्यांनी हॅट्रिक साधली आहे। सन 2002 ते 2014 या कालावधीत त्यांनी नाशिक महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून सामाजिक कार्य करून भरीव योगदान दिले आहे। सन 2014 ते आज तक आहेत त्या विधानसभा सदस्य आहेत। त्या विधानसभा सदस्य त्या माहेराहून सामाजिक कार्याचे बाळकडून घेऊन आलेल्या आपल्या सीमाताई या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्य पण आहेत। पश्चिम विभाग मनपा नाशिकच्या सभापती, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका, समर्थ महिला मंडळाच्या सदस्या, यशवंत क्लासेसच्या मानद अध्यापिका आणि अशी अनेक सन्माननीय पदे त्यांनी भूषवलेली आहेत। या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। त्यातील प्रमुख पुरस्कार म्हणजे आदर्श आमदार पुरस्कार, ब्रह्मकेशरी संस्था पुणे, आदर्श नगरसेविका पुरस्कार, नाशिक सिटीजन फोरम, तसेच गिरणा गौरव पुरस्कार, लोकमत सखी पुरस्कार, छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। त्यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर 100च्या वर मंदिरे, समाजगृहे, ग्रीन जिम्स, विरंगुळा केंद्रे त्यांनी बांधून दिले आहेत। आपल्या गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाढीव हॉलचे काम त्यांनी करून दिले आहे। तसेच त्यांनी फ्लेवर ब्लॉकचे काम देखील करून दिले आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। समाजातील लोकांचे पाणी, रस्ते, ड्रेनेज इत्यादी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात। ताईंच्या वतीने दरवर्षी नाशिकमध्ये खानदेश महोत्सव आयोजित करण्यात येतो, ही एक आनंदाची गोष्ट आहे। माहेराहून सामाजिक कार्याचे बळकट घेऊन आलेल्या आपल्या सीमाताईंचे कार्य वाखाणण्याजोगेच आहे, त्यासाठी त्यांना त्यांचे पती माननीय महेशजी यांचे नेहमी सहकार्य मिळत असते। सामाजिक कार्य करीत असताना ताईंच्या सोबत ते स्वतः सतत असतात। ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, नाशिक महानगरपालिका शंकराचार्य न्यासचे नाशिकचे विश्वस्त, ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिकचे कोषाध्यक्ष, सिटीजन नागरी सहकारी संस्थेचे कार्यकारी संचालक अशी महत्वाची पदे ते सांभाळून आहेत। ताईंच्या कार्यात मोलाचा बाकीच्या नंतर द्या, ताईंना जायचं असेल तर जाऊ द्या, त्यांचं फक्त झालं ना मग मी तेच बोललो त्यांना, फक्त तुम्ही म्हणजे सीमाताईंचंच करा, बाकीच्यांचं नंतर करूया। ओके ओके।